नमस्कार मंडळी, आज आपण आलोय दापोलीला कोकण ट्रेल्स यांच्या इथे आलोत आणि तुम्ही इथे बघू शकता प्लॉट्स आणि विला याबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलोत। कोकण ट्रेल्स यांचे व्हिडिओ आपण बरेच व्हिडिओ बनवले आणि त्याच्यातून आपले बांधवांनी ना मस्त की इथे विला घेतला आहे, त्याचबरोबर याने प्लॉट्स घेतले आणि तिथे नवीन वास्तव्य निर्माण केलेलं आहे। आणि कोकणामध्ये तुम्हाला ना घर घ्यायचं आहे म्हणजे प्लॉट्स घ्यायचं आहे, याने जागा घ्यायची म्हणजे बंगलोज वगैरे घ्यायचे, तर नक्कीच तुम्ही ना कोकण ट्रेल्सला येऊ शकता। दापोलीला अवघे मुंबईपासून 4 तासाच्या हाकेच्या अंतरावर आहे। तर मंडळी आता आपण ना याने प्लॉट्स त्याचबरोबर बंगलोबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार सुनील भाऊ। भाऊ आपलं नाव कसं? माझं नाव निलेश। भाऊ आपण कोकण ट्रेलचे बरेच व्हिडिओ बनवले, तर आपल्या मंडळींचा प्रतिसाद कसा होता? यस सुनील भाऊ, तुम्हाला सांगायला खरंच खूप आनंद होतोय। जी काही मेहनत तुम्ही लास्ट व्हिडिओ थ्रू कस्टमर पर्यंत पोहोचवली आहे, जे व्हिडिओज तुम्ही छान असे बनवून क्लायंट पुढे जे प्रेझेंटेशन केलंय ना, ते खरंच खूपच म्हणजे काबिले तारीफ आहे। तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देताय, तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओज बनवताय, ज्या पद्धतीने तुमचं ड्रोनचं शूटिंग असतं, हे खरंच खूपच म्हणजे वाखाणण्याजोगं आहे। इथे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो रिव्ह्यू तुम्ही विचारताय, लास्ट व्हिडिओमध्ये पण मी रिव्ह्यू तुम्हाला आपल्या सगळ्या मंडळींना लास्ट व्हिडिओमध्ये पण माझा रिव्ह्यू दिला होता की क्लायंटचा जो फीडबॅक आला, क्लायंटचे जे व्हिजिट झाले तुमच्या व्हिडिओज थ्रू, खूप मोठ्या प्रमाणावर इथे व्हिजिट झाल्यात आणि व्हिजिट थ्रू ज्या बुकिंग्स पण झाल्यात ना, त्याही खूप रेशो चांगला होता। बऱ्याचशा लोकांनी त्यांना जसं पाहिजे होतं, म्हणजे आपली थीमच प्रोजेक्टची जी कस्टमाइज थीम आहे, त्या कस्टमाइज थीमच्या अकॉर्डिंगलीच आपण क्लायंटला ज्या तुमच्या व्हिडिओ थ्रू इथे लोक आलेत त्यांना त्या पद्धतीनेच आपण घरही सुद्धा बनवून दिलेले आहेत। सो आता पाठीमागचा जो व्हिडिओ घर तुम्ही बघताय, हे 2 BHK घर आहे। घर दाखवायला मला आतून तुम्हाला नक्कीच आवडेल सगळ्यांना। 2 BHK आहे आणि जसं मी आत्ताच काही वेळापूर्वी बोललो, प्रॉपर कस्टमायझेशन यूज करूनच आपण इथं हा 2 BHK बनवलेला आहे। आतमध्ये शिरताच हा मोठा असा हॉल तुम्हाला इथे बघायला भेटतोय, ज्यामध्ये क्लायंटला ज्या अकॉर्डिंगली हॉलची साईज हवी होती त्याच अकॉर्डिंगली इथे आपण हॉलची साईज दिलेली आहे। क्लायंटला ज्या पद्धतीने फ्लोरिंग हवं होतं त्याच पद्धतीने इथे आपण फ्लोरिंग दिलंय। क्लायंटला ज्या पद्धतीने इथे फर्निचर हवं होतं तसंच फर्निचरही इथे दिली आहे। लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही बघताय, इथे छान असा सुंदर फ्रेंच डोअर तुम्हाला बघायला भेटतोय। फ्रेंच डोअर जसा आपण ओपन करतो, मोठा असा इथे वरांडा तुम्हाला बघायला भेटतोय। आजूबाजूला तुम्ही बघाल तर इथे छानपैकी तुम्हाला पाहिजे तशी झाडे लावण्यासाठी पण बराचसा स्पेस आहे। आणि आतमध्ये आपण बघूयात अजून जे बेडरूम्स आहेत, ज्या बेडरूमच्या साईजेसवरून पण तुम्हाला कळेल केवढं प्रशस्त घर आहे। जसे की आता तुम्ही हा किचन एरिया बघताय, किचन प्लस डायनिंग आपण इथे ठेवलेला आहे। इथे जर तुम्ही आलात तर हा मोठा असा बेडरूम तुम्हाला बघायला भेटतोय। सोबतच पलीकडे जसं मी 2 BHK म्हटलंय तुम्हाला, ऍज इट इज मास्टर बेडरूम जो आहे या दिशेने आहे। मोठा असा इथे सेकंड नंबरचा हा जो बेडरूम आहे तो बघायला भेटेल। अटॅच इथे टॉयलेट आहेत। यामध्ये फिटिंग्स ज्या आपण बघायला तुम्ही तर आतमध्ये नक्कीच तुम्हाला कळतील, इथे फिटिंग्स पण आपण आतल्या सगळ्या जॅगुआर मध्येच आपण फिटिंग्स देतो। सो बेसिकली सांगायचं तात्पर्य हेच की मेंटेन आपण इथे क्वालिटी कन्स्ट्रक्शनची जी आहे ना ती इथे ठेवलेली आहे आणि तीच आपण कंटिन्यू आपण करतोय। म्हणजे जे कस्टमर्स आपले हॅपी आहेत, कुठेतरी आपल्या कामाच्या क्वालिटीमुळेच इथे हॅपी आहेत। आता जसं की हा तुम्ही बघताय सेकंड नंबरचा एक बाथरूम आहे, इथे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून। प्लॉटची साईज जर सांगायची झाली तर एक साधारण 2 BHKचा जर तुम्ही प्लॅन करत असाल, लेट्स से असं घर तुम्ही प्लॅन करत असाल, म्हणजे एक 3000 स्क्वेअर फीटचा जो प्लॉट आहे, 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट प्लस साधारण एक 980 स्क्वेअर फीटचा 2 BHK, हे असे दोन जर तुम्ही प्लॅन करत असाल, असं एक आपलं एक पॅकेज आहे जे की तुम्हाला इथे साधारण 38 lakhs पर्यंत या पद्धतीचं घर तुम्हाला इथे तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। आता इथे पण तुम्ही बघू शकता कसल्या पद्धतीने आपण पाथवे इथे दिलेले आहे। सराउंडिंगला जर तुम्ही बघाल तर खूप मोठी अशी प्रशस्त जागा इकडे तुम्हाला बघायला मिळते, जी की झाडे लावण्यासाठी तुम्ही इथे ते यूज करू शकता। सोबतच पाठीमागे आपण सेफ्टिक टँक इथे दिलेला आहे। सेफ्टिक टँकची साईजही तुम्ही इथे बघू शकता। अगदीच कुणाला हवा असेल म्हणजे एक्स्ट्रा टँक जो तुम्ही बघता इकडनं आपण घरामध्ये 1000 लिटरचा लॉफ्ट टँक देतोच, पण अगदीच कोणाला 2000 किंवा 5000 लिटरचा ॲडिशनल टँक हवा असेल तर तो ॲडिशनल टँक पण तुम्ही करू शकता।
सो असं आहे प्रोजेक्टची सराउंडिंगला जर तुम्ही बघाल तर बरेचसे कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे बघायला भेटत आहेत, जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. आता किती प्लॉट आहेत उपलब्ध? येस. सो सुनील भाऊ, जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलंय की तुमचा व्हिडिओचा उदंड असा प्रतिसाद आपल्याला भेटलाय. म्हणजे आजचा रेशो जर तुम्हाला सांगायचा झाला तर आपला जो प्रोजेक्ट आहे 51 एकरचा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये 394 नंबर ऑफ टोटल प्लॉट्स आहेत. ओके. आजच्या डेटला आपण 90% जे आहे टोटल सेल आउट केलेलं आहे. ज्यापैकी आपण एक साधारण 80 बंगल्यांचे कन्स्ट्रक्शन इथे करतोय ऑन गोईंग आणि 30 बंगल्यांचे आपण ऑलरेडी हँडओव्हर पण केले आहेत. कम्पेअर जर तुम्ही कराल आपल्या अगोदरच्या व्हिडिओला तर त्यामध्ये एक साधारण हार्डली 25 ते 26 बंगल्यांचे ऑनगोईंग कामं चालू होते आणि त्यामध्ये आपण 8 बंगल्यांचे पोझिशन दिले होते. त्या व्हिडिओला आणि या व्हिडिओला जर तुम्ही कम्पेअर कराल तर नक्कीच तुम्हाला डेव्हलपमेंटची काय आपली ग्रोथ आहे, आपण डेव्हलपमेंटच्या कुठल्या रेशोवर आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना ही कल्पना नक्कीच येणार आहे इथे. आणि नियर बाय स्टेशन कुठलं, म्हणजे दापोली जे स्टेशन आहे एसटी स्टँड, हे साधारण किती किलोमीटर आहे? आता दापोली जे आहे साधारण एक 17 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे या प्रोजेक्टवरनं. म्हणजे आपण आता सध्या अगरवैंगणीमध्ये आहोत. अगरवैंगणी साईटवरनं म्हणजे आपल्या एक्झॅक्ट लोकेशनवरनं 17 किलोमीटर डिस्टन्सवरती दापोली आहे. दापोलीमध्ये बस स्टॉप आहे आणि जर रेल्वे स्टेशन मला विचाराल तर हार्डली 45 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती खेड हे रेल्वे स्टेशन आहे. अगदीच फेमस म्हणून दाभोळ पण इथनंच आहे, जे की प्रोजेक्टवरनं हार्डली 9 किलोमीटर डिस्टन्सवरती दाभोळ आहे. दाभोळला बऱ्याचशा क्राऊडला माहिती असेल, दाभोळला जेटी आहे, तिथे फिशिंग केल्या जातं. खूप पौराणिक आणि ऐतिहासिक गाव हे दाभोळ आहे. सो बऱ्याचशा गोष्टी इथून कव्हर तुम्ही करू शकता. बीच जर सांगायचं झाला तर हार्डली 7 किलोमीटर डिस्टन्सवरती आपल्या साईटवरून बीच सुद्धा आहे, ज्याचं नाव कोळथरे आहे. तर भाऊ, आपल्या या कोकण ट्रेल्समध्ये ॲम्युनिटीज काय काय आहेत? हो, ॲम्युनिटीज बद्दल जर सांगायचं झालं तर जसं की तुम्ही एंट्रान्स जेव्हा करता, मोठं असं प्रशस्त गेट आपण इथे बनवलेलं आहे. एंट्रान्स गेट आहे, तिथे 24 आवर्ससाठी सिक्युरिटी गार्ड अवेलेबल असतो. सोबतच ॲम्युनिटीज मध्ये सांगायचं झालं तर आपण इथे मचान करतोय. सोबतच आपलं मोठं असं क्लब हाऊस सुद्धा आहे. आपण या ठिकाणी पुष्पवाटिका करतोय, परत आयुर्वेदिक वाटिका करतोय, फॉरेस्ट ट्रेल आपल्या इथे आहे, क्लब खेळ मैदान आपण करतोय. सो अशा एक साधारण 10 ॲम्युनिटीजचा हा संबंध प्रोजेक्ट आहे. साईडला तुम्ही बघाल तर किती सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इकडनं दिसतोय. सोबतच सनसेट पण तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. सो आणि इथेच जर बघाल तुम्ही थोडंसं माझ्या पाठीमागे जर आलात ना, जसं मी तुम्हाला आत्ताच क्लब हाऊस बोललो, तर ही क्लब हाऊसचीच बिल्डिंग आहे वरती, जी की तुम्हाला व्हिडिओतून दिसत असेल की किती मोठ्या अशा लेवलवरती आपण इथे क्लब हाऊस केलेला आहे. क्लब हाऊसच्या जवळच आपण आत्ता रिसेंटली एक परत ॲम्युनिटी केलं आहे, ज्याचं नाव सनसेट पॉईंट आहे. जेव्हा केव्हा तुम्ही साईटवरती याल आणि सनसेट पॉईंटवरती थांबाल तर नक्कीच तुम्हाला सनसेट पॉईंट काय पद्धतीचा आपण इथे बनवला ना, त्याची खात्री जेव्हा तुम्ही सनसेट पॉईंटवरती याल तेव्हा नक्कीच होणार आहे. सो सराउंडिंगला जर तुम्ही बघाल ना तर बऱ्याच बंगल्यांची इथे कामं चालू आहे. जसं मी आता काही वेळापूर्वी मोठी अशी अपडेट दिली आहे की साधारण 80 बंगल्यांच्या आपल्या साईटवरती कामं चालली आहेत. सर, या बंगल्यांच्या कन्स्ट्रक्शनवरून तुम्हाला कळत असेल की कुठल्या लेवलवरती आपला प्रोजेक्ट जातोय. म्हणजे 80 बंगल्यांची कामं तर चालूच आहेत, त्यापैकी आपण 30 ऑलरेडी हँडओव्हर दिलेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की 30 बंगलो जे आपण हँडओव्हर केलेत ते रोटेशनली, म्हणजे सॅटर्डे संडे किंवा वीकेंड असू देत किंवा कुठले तरी लॉंग वीकेंड असू देत, प्रत्येक क्लायंट आपल्या साईटवरती असतो. जे 30 बंगले झालेत, राहिले 2 क्लायंट्स असे आहेत की जे आपल्या साईटवरती फुल टाइम सेटल झालेले आहेत आणि ते छानपैकी राहत आहेत. गेली 2 वर्ष झाले साईटवरतीच राहत आहेत. 30 लोक जे आहेत ना ते येऊन जाऊन असतात. म्हणजे कोकण ट्रेल्सला कोणाला यायचं असेल, मुंबईवरून, हो, पुण्यावरून यायचं आहे, कोल्हापूरवरून यायचं आहे, तर कसं यावं लागेल? हो, पुण्यावरनं जर तुम्ही येताय तर पुण्यावरनं तुम्ही डायरेक्ट तामिनीवरनं येऊ शकता. तामिनी घाटातनं आलात तर तुम्ही महाडवरनं लाटवण आणि लाटवणवरनं दापोली येऊ शकता. आणि जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर मुंबई गोवा हायवे थ्रूच तुम्ही डायरेक्ट असं महाडवरनं, जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, लाटवण वाया दापोली असा तुम्ही सिंपल मार्ग तुम्ही चूज करू शकता. ओके, मग इथे एसटी वगैरे येते? हो, इथे कंटिन्युअसली दर अर्ध्या तासाच्या फरकामध्ये एक एसटी चालूच असते. म्हणजे ती दापोली-दाभोळ जाणारी बस असते. आता आपण रोडवरतूनच चालतोय. बंगल्यांच्या समोरून हा जाणारा जो रोड बघताय तुम्ही, हा थेट मेन गेट वरून येणारा हा रोड आहे.
जसं आत्ताच मी काही वेळापूर्वी सांगितलं, राईट हँड साईडला मोठं असं इथे क्लब हाऊस आपण बनवलं आहे. आपण मोठी अशी अपडेट जी आहे, आता लास्ट व्हिडिओमध्ये MSCBचे काम आपले वर्किंगच होते. आज जर तुम्ही बघाल तर MSCBचे सगळे कामं जे आहेत ना, आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे एक साधारण 74 पोल्सचे कामं आपल्या सगळ्या साईटवरती झालेले आहेत. ज्यापैकी आपण जेवढेही बंगलो झाले त्यांना सगळ्यांना इंडिव्हिज्युअल मीटरसुद्धा इथे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट काही क्लस्टरमध्ये आपण आता हा जो तुम्हाला पोल दिसतोय, हा जो पोल आहे हा आपण इथे ॲज अ बॅकअप म्हणून सोलरचा पोल इथे पण दिलेला आहे. म्हणजे सोलर लाईट्सचं पण प्रोव्हिजन आपण इथे एका क्लस्टरमध्ये केलेलं आहे. समोर जर बघाल तुम्ही सुंदर असा इथे सनसेटचा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतोय. सराउंडिंगला तुम्हाला नक्कीच आता परत मला सांगायला आवडेल की किती सारे कन्स्ट्रक्शन चालू आहेत, यावरून तुम्हाला अंदाज येईल. इकडनं सगळा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू पूर्ण प्रोजेक्टवरती किती घरं आहेत ना, त्याचा सगळा व्ह्यू तुम्हाला इथनं भेटणारच आहे, जे की तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून इथनं बघू शकताय. म्हणजे आता हा जो ड्रोनचा क्लिप आहे ती खरंच सुनील भाऊंनी खूपच सुंदर अशी कॅप्चर केलेली आहे, ज्यामध्ये प्रोजेक्टचं जे आहे ब्युटी जी आहे इथे या ड्रोनच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना बघायला इथे भेटत आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघाल ना मंडळी, तर हा जो पाठीमागचा बंगलो आहे जो की 3 BHK G+1 होता. लास्ट व्हिडिओमध्ये याचं आपण काम चालू होतं तेव्हाचा व्हिडिओ आपण केला होता. आत्ताची जी करंट सिच्युएशन आहे, इथे बंगलो कंप्लीट हँडओव्हर आपण केलेला आहे. कुठल्या पद्धतीचं काय काय गोष्टी इथे यूज केल्यात ना, सभोवताली कुठलं लॉन आपण केलं आहे, गझिबो कसा आहे, ती सगळी टूर आपण आता या थ्रू करतोय. जसं की आता आपण एंटर होतोय. बंगल्यांचं नाव जर बघाल तर तुम्ही इथे निवांत म्हणून बंगल्याचं सुंदर असं क्लायंटने नाव इथे दिलेलं आहे. सभोवताली हे प्रशस्त मोठं असं तुम्ही लॉन बघू शकता. हे सगळं कस्टमायझेशन असं नक्कीच म्हणजे आपणच केलेलं आहे. सोबतच इथे तुम्ही गझिबो बघू शकता, जो की पाठीमागे तुम्हाला हा गझिबो दिसतोय. त्यानंतर तिथे एक सुंदर असा झोपाळा आपण इथे दिलेला आहे. छानपैकी मधात असे लाईट्स, गार्डन लाईट्स इथे लावलेले आहेत. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे झाडे तुम्ही बघू शकता. प्रॉपर लँडस्केपिंग, हार्डस्केपिंग इथे केलेलं आहे. मोठं असं इथे एक 2 गाड्या मावतील एवढं कार पार्किंग तुम्ही हे इथे बघू शकता, ज्यासाठी स्वतंत्र 2 असे सेपरेट गेट्स इथे आपण दिलेले आहेत. पाठीमागे जर आलात तर बेसिकली हा जो प्लॉट आहे ना सुनील भाऊ, हा प्लॉट 2 प्लॉट्स मिळून क्लब केलेला हा प्लॉट आहे. साधारण प्लॉटची साईज 7.5 गुंठ्यांची ही प्लॉटची साईज आहे. नक्कीच क्लायंटने 2 प्लॉट इथे क्लब केलेत म्हणूनच 7.5 गुंठे जागा इथे झालेली आहे. पाठीमागची साईज प्लॉट तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणी प्रॉपर असं इथे प्लांटेशन इथे केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं इथे क्रिएटिव्हिटी पण लोक करत असतात. त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे मला दाखवता येईल. इथे लोटस, इथे एका टायरच्या माध्यमातून लोटस इथे फुलवला आहे. सोबतच बरंचसं नक्षीकाम या बंगलोच्या सराउंडिंगला इथे तुम्ही बघू शकता. आतमध्ये गेल्यानंतर क्लायंटने काय काय कस्टमायझेशन केलेत, कुठल्या कुठल्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटमध्ये आपण किती खरे उतरलो, हे घर आपण आतून जेव्हा बघूयात ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला इथे घराचे पूर्ण जे आहे ना काय ब्युटी आपण इथे केली आहे ते आतमध्ये गेल्यानंतरच कळेल. आता ही जी फ्लोरिंग तुम्ही बघताय, म्हणजे आता घरात शिरल्यानंतर ही नक्कीच तुम्ही फ्लोरिंग बघा. ही फ्लोरिंग पासनं क्लायंटने ते कस्टमायझेशन केलंय. आता ही जी फ्लोरिंग आहे ही अतुंबोली टाईल्स याला बोलतात बेसिकली. स्वतः यामध्ये हॉलची साईज बघा केवढी मोठी इथे हॉलची साईज इथे ठेवलेली आहे. जसं की पाठीमागचं नक्षीकाम बघताय तुम्ही, एक्सपोज केलेला इथे चिरा तुम्हाला बघायला भेटतोय. सोबतच तो जो एक्सपोज केलेला चिरा आहे ते कुठेतरी आपण एक टीव्ही युनिट साठी तिथे यूज केलेला आहे. इथे जर तुम्ही बघाल तर मोठं असं फ्रेंच डोअर इथे तुम्हाला बघायला भेटतोय, जो की वुडन मध्ये आपण फ्रेंच डोअर केलाय. यानंतर तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे मोठा असा वरांडा सुद्धा आपण इथे केलेला आहे. वरांड्याच्या साईजवरून नक्कीच तुम्हाला पूर्ण घराची काय कसं आहे कस्टमायझेशन याची नक्कीच जाणीव होणारच आहे. समोरच हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. बंगलोच्या सराउंडिंगला किती ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याची पण तुम्हाला इथे कल्पना येणारच आहे. समोर जो पोल्सचे कामं झालेले आहेत त्याचेही तुम्हाला अपडेट इथे भेटतच आहे. स्ट्रीट लाईट्सचे कामं आपण सगळ्या प्रोजेक्टमध्ये केलेली आहेत. सोबतच
मोठा असा, जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं की आपण हा 3 BHK G+1 केलाय. सो हा मास्टर बेडरूम तुम्ही इथे बघू शकता. हा मोठा असा मास्टर बेडरूम केलाय. फ्लोरिंगलाच कॉम्बिनेशन म्हणून इथे वॉलला पण आपण त्याच पद्धतीने इथे कलर दिलाय ऑब्विसली क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार. इथेच मोठं असं तुम्ही अटॅच टॉयलेट बघू शकता. सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकदम पद्धतशीर आणि रितसर केलेल्या आहेत. जसं की सांगायला मी सांगतोय, सेरा आणि जागवार या दोन गोष्टींमध्ये आपण सॅनिटरी जी फिटिंग्स आहे ती केलेली आहे. इथे याला एक तुम्ही वर्किंग रूम म्हणू शकता. मोठी अशी वर्किंग रूम त्यांची ही तुम्ही बघताय. त्यांना जसं ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन हवं होतं किंवा ज्या पद्धतीने हे गोष्टी त्यांना पाहिजे होत्या त्या पद्धतीला नक्कीच आपण इथे उतरलेलो आहे. सो आता हा तुम्ही बघताय, इथे पण जे फर्निचर त्यांना हवं होतं त्या अकॉर्डिंगली फर्निचर त्यांनी केलेलं आहे. सोबतच या साईडला एक मोठं असं किचन एरिया तुम्ही बघताय. किचन सोबतच इथे डायनिंग एरिया पण आहे. आत्ताच आपण बाहेरच्या दिशेने गेलो होतो, तिथे तुम्हाला मोठं असं गार्डन दिसलं. त्या गार्डनला जाणारा दरवाजा तो तिथेच आहे. सो त्या पद्धतीने आपण इथे कामं केलेली आहेत. तो दरवाजा तुम्ही इथे नक्कीच बघू शकता, जो की गार्डनला खुलतो. म्हणजे गार्डनला जाण्यासाठी हा दरवाजा इथे तुम्ही ऍक्सेस करू शकता. हा डोअर गार्डन डोअर याला तुम्ही म्हणू शकता. इथनं जे गोष्टी तुम्हाला पाहिजे. आता यांची परत एक व्हेजिटेबल गार्डनिंगचा पण प्लॅन आहे. सो बऱ्याचसे अपडेशन क्लायंट्स ह्या करत असतात. जेव्हा जेव्हा व्हिजिटला येतात, जेव्हा येतात 10-15 दिवसांच्या वेळ काढून ते स्वतः येत असतात, तेव्हा प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोष्टी अपडेशन हे करतच असतात. म्हणजे त्यामध्ये गार्डनिंग असू दे, ज्यामध्ये छोट्या मोठे झोपाळे असू दे, प्रत्येक काही ना काही क्लायंट्स हे करतच असतात इथे. सो यावरून तुम्हाला अंदाज येतो केवढा मोठा हा टाईल्स तुम्हाला किचन ओटा दिसतोय किंवा इथे किचन ट्रॉलीज आहे. या सगळ्या गोष्टींचं आपण जे आहे क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार इथे करतो. आता हा जो जाणारा स्टेअर केस दिसतात, यामध्ये वुडन मध्ये काही लोक प्रिफेअर करतात किंवा काही लोकांना RCC पाहिजे असतं. सो बोथ गोष्टी आपण दोन्ही गोष्टी इथे करतो. म्हणजे अगदीच वुडन मध्ये जर पाहिजे असेल तर वुडन मध्ये आपण त्यांना हे स्टेअर केस करून देतो. काही लोकांना RCC मध्ये हवं असतं, त्या अकॉर्डिंगली RCC मध्ये पण आपण इथे त्यांना हे सगळं करून देतो. वरती जसं की मी तुम्हाला सांगितलं 3 BHK आपण हा केलेला आहे. 3 BHK. सो आता जो थर्ड बेडरूम आहे तो इथेच थर्ड बेडरूम आहे. हा जो आहे हा थर्ड बेडरूम आहे, ज्यामध्ये अटॅच म्हणजे ऑब्विसली हा मास्टर बेडरूम असल्या कारणाने इथेच मोठं असं बाथरूम इथे आपण दिलेलं आहे. बंगल्याची ब्युटी खरं तर म्हणजे ज्या बंगला कस्टमरने बनवला तो मेन जी बंगल्याची ब्युटी जी आहे ना, ती तुम्हाला इथे या एरियामध्ये आल्यानंतर नक्कीच भेटेल. मोठा असा हा एरिया तुम्ही बघू शकताय. इथनं सगळी तुम्हाला जो व्ह्यू आहे म्हणजे सभोवताली तुम्ही बघताय पूर्ण कम्प्लीट असा मोठे असे माउंटेन व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळतोय. संबंध प्रोजेक्टला म्हणजे अगदी 360 डिग्री व्ह्यूने पूर्ण सराउंडिंगला हा माउंटेनचा व्ह्यू तुम्हाला इथनं बघायला भेटतोय. सुंदर अशी बाल्कनी ही इथे मोठी प्रशस्त अशी बाल्कनी कस्टमरला जसं कस्टमाइज करून हवं होतं त्या पद्धतीने आपण त्यांना ही बाल्कनी सुद्धा कस्टमाइज करून दिलेली आहे. बंगलो तुम्ही बघताय हा ऑब्विसली म्हणजे 3 BHK G+1 आहे. यामध्ये प्राइसिंगची जर गोष्ट करायची झाली तर एक साधारण 3 गुंठे जागा म्हणजे साधारण 3 गुंठे 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आणि साधारण एक 1800 स्क्वेअर फीटचं जर कन्स्ट्रक्शन तुम्ही इथे करत असाल तर त्याचं ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे सेमी फर्निश करून आपण इथे 60 लाख रुपीजला आपण इथे प्राइस कोट करत आहोत. जसं की जो बंगलो आपण बघतोय यामध्ये 1800 स्क्वेअर फीटचं साधारण कन्स्ट्रक्शन आणि त्यामध्ये प्लॉट एरिया जो असेल 3000 स्क्वेअर फीटचा हा पॅकेज कम्प्लीट आपण 60 लाख रुपीजला इथे ऑफर करत आहोत. आज आपण आलो होतो कोकण ट्रेसला आणि याने प्लॉट्स बघितले, त्याचबरोबर त्यांचं नवीन कन्स्ट्रक्शन म्हणजे काम चालू आहे ते पण बघितलं, त्याचबरोबर नवीन बंगलो रेडी झालेलं आहे तेही बघितलेलं आहे. तर ज्या मंडळींनी गाव सोडलं आहे ना तर तुम्ही नव्याने येऊन तुमचं नवीन वास्तव्य निर्माण करू शकता. जसं तुम्ही मुंबईमध्ये राहताय तसं तुम्ही या बंगलोमध्ये
तुम्ही वास्तव्य निर्माण करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर आहे ना, दापोलीला कोकण ट्रेल्सला यायला विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.